नमस्कार मित्रांनो, तुम्हीही होम यूज आणि प्रोफेशनल कामासाठी ड्रिल मशीन शोधताय तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी होणार आहे. आणि या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ती म्हणजे बॉसची असणारी GSB 600 मशीन आणि त्याची अनबॉक्सिंग करणार आहे आणि फर्स्ट इम्प्रेशन व्हिडिओ बनवणार आहे. तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया आणि या प्रोडक्ट विषयी माहिती घेऊया आणि याचे फीचर्स पण जाणून घेऊया. तर चला या मशीनची आधी अनबॉक्सिंग करूया आणि ह्याच्या बॉक्समध्ये काय काय कॉन्टेंट आहेत ते बघणार आहोत आणि त्याच्यानंतर मग शेवटी आपण ह्याची प्राइस काय होती आणि मला कोणत्या प्राइसला भेटलेली आहे हे पण तुम्हाला सांगणार आहे. तर ही मशीन 1 वर्ष वॉरंटी सोबत येते आणि त्याच्यानंतर मग ही 600 वॉट जे की स्टँड करतं GSB 600 मध्येच. त्याच्यानंतर मग हिचा मेटल चक आहे समोरचा वाला आणि त्याच्यानंतर मग हिचा RPM 0 to 3000 आहे रोटेशन पर मिनिट. त्याच्यानंतर मग हिचे फीचर्स आहेत. हे सुमारे एक फीचर आहे की जो की आपल्याला बॉस कडून येतो, ऍप येतो, त्याच्यामध्ये तुम्ही त्यांची वॉरंटी वगैरे रजिस्टर करू शकता. बॉक्सच्या पाठीमागे आल्यावर आपल्याला मशीनचे वेगवेगळे फोटो बघायला भेटतात. त्याच्यानंतर इकडे फीचर्स आहेत. तर फर्स्ट फीचर आहे याचा डबल इन्सुलेशन, जो की आपण ड्रिलिंग करतो ना तेव्हा जेव्हा तुम्ही वॉलमध्ये ड्रिलिंग करता आणि आतमध्ये इलेक्ट्रिक वायर वगैरे असते त्यावेळी तुम्हाला इन्सुलेशनचा खूप उपयोग होतो, जेणेकरून तुम्हाला शॉक लागू नये. जर करंट डायरेक्टली पास होत असेल मेटल चकने तर तो करंट तुमच्यासोबत पोहोचणार नाही. तर त्यासाठी डबल इन्सुलेशन खूप इम्पॉर्टंट असते. तर सेकंड फीचर इथे बघायला भेटतो तो म्हणजे इम्पॅक्ट ड्रिलिंगचा. इम्पॅक्ट ड्रिलिंग हे म्हणजे जेव्हा तुम्ही कॉन्क्रीटवर काम करताना तेव्हा इम्पॅक्ट ड्रिलिंगचा खूप चांगला उपयोग होतो आणि जो की आपण पुढे बघणार आहोत हा कशा प्रकारे ऑन करायचा इम्पॅक्ट ड्रिलिंग. त्याच्यानंतर थर्ड फीचर आहे व्हेरिएबल स्पीड. तुमचं बटन असतो ना ड्रिलिंगचा, जसं तुम्ही दाबत जाल ना तसा तसा त्याची स्पीड वाढत जातो. हे मी तुम्हाला मशीन पुढे चालू केल्यावर त्याचं डेमॉन्स्ट्रेशन देणार आहे. त्याच्यानंतर टेक्निकल डाटामध्ये जर बघायचं झालं तर 13 mm चा तुम्ही ड्रिल बीट वापरू शकता मेटलसाठी आणि त्याच्यानंतर मग वूड असेल तर 25 mm चा. चला आता फायनली बॉक्स ओपन करूया आणि बॉक्समध्ये काय काय कॉन्टेंट आपल्याला भेटत आहेत ते बघणार आहोत. मी आधीच बॉक्स ओपन केला होता वॉरंटी कार्डसाठी शॉपमध्ये. आपल्याला सुरुवातीला एक युजर मॅन्युअल बघायला भेटतो. जर तुम्ही फर्स्ट टाइम ड्रिल मशीन वापरत असाल ना तर तुम्हाला खूप उपयोग होईल याचा. मी ऑलरेडी वापरलेले आहे, त्याच्यामुळे इथं गाईड्स दिलेले आहेत. ह्याचा वापर करून तुम्ही मशीन ऑपरेट करू शकता. आणि त्याच्यानंतर मग शेवटी पण थोडेफार इन्फॉर्मेशन इकडे फोटोच्या माध्यमातून दिलेले आहे आणि बाकीमध्ये आहे हिंदीमध्ये माहिती, तुम्ही वाचू शकता. त्याच्यानंतर आपल्याला एक हँडल बघायला भेटतो, हा आपण साईडला ठेवणार आहोत. आणि त्याच्यानंतर आपला मेन प्रोडक्ट आपली ड्रिल मशीन आहे ती काढूया, साईडला ठेवूया. ओके. आणि त्याच्यासोबत 1 वर्षाचा वॉरंटी कार्ड सुद्धा भेटतं. याच्यावर मग मी स्टॅम्प मारून घेतलाय. मी लोकलने घेतलेली आहे. जर तुम्ही ऑनलाईन घेतली तर तुम्हाला दुसरा एक स्टिकर इथे लावून भेटतो. ठीक आहे. तर चला हा बॉक्स साईडला ठेवूया आणि आपण आपल्या मशीनकडे वळूया. आपली ही मशीन येते सुरुवातीला आणि त्याच्यानंतर एक हँडल येतं आणि मशीन सोबत आपल्याला इकडे एक की भेटते, जेणेकरून आपण इकडे ड्रिल लावताना आपल्याला ती लॉकिंगसाठी होते. त्याच्यानंतर आता सुरुवातीला आपल्याला मशीन बघायला भेटते जिकडे बॉसचे ब्रँडिंग आहे, खाली प्रोफेशनल GSB 600चा एक लोगो आहे या साईडला. त्याच्यानंतर इकडे एक बटन आहे रिव्हर्स आणि फॉरवर्ड मोडचा. त्याच्यानंतर आपला मग हा मेन आणि हा लॉकिंगचा एक. त्याच्यानंतर आपण ह्या साईडला आल्यावर आपल्याला टेक्निकल स्पेसिफिकेशनचं आपल्याला माहिती भेटते, जी की मशीनवर सुद्धा आहे. इकडे 220 व्होल्ट आणि 600 वॅटची आहे माहिती आणि त्याच्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग वगैरे आणि मॉडेल नंबर आहे. त्याच्यानंतर सेम आणि मेन जी मगाशी इम्पॅक्ट बटनचा बोललो ना तर हा एक इम्पॅक्ट बटन आहे, हा नॉर्मल आहे आणि ह्या साईडला केला इम्पॅक्ट. तुम्हाला जर कन्फ्युजन होत असेल तर इकडे त्यांनी दिलेला आहे थोडासा लोगो, हाताला सुद्धा लागतो. तर आपल्याला आणखी एक प्रोडक्ट मशीन सोबत आला आहे तो म्हणजे हँडल. आणि आता हा कसा लावायचा तर इकडे दिलेला आहे नॉर्मल, आपण असा याला खाली करायचा आहे आणि पूर्ण काढून मशीनच्या इकडून अशा प्रकारे आपण इकडे याला लावूया. त्याच्यानंतर इकडे लॉकिंग सिस्टीम आहे त्याची. तर सुरुवातीला आपला हँडलचा एक पार्ट लावून घेतला आहे आणि त्याच्यानंतर मग हँडल असं रोटेट करून आपण लॉक करूया. ओके. तर हा सेफ्टीच्या मानाने खूप इम्पॉर्टंट आहे, कारण नॉर्मली आपण अशी ड्रिल मशीन वापरतो आणि आपला हात इथे जाण्याची शक्यता असते. सो आता हँडल आला आहे त्याच्यामुळे परफेक्ट माझा अँगल होणार आहे असा. तुम्ही ह्या साईडला पण हँडल लावू शकता जर तुम्ही लेफ्ट आणि राईटी असाल. आता मी लेफ्टी आहे त्याच्यामुळे माझा लेफ्ट हँड मेन आहे आणि मी राईट हँड पुढे वापरणार आहे. तर जर तुम्ही राईटी असाल तर तुमचा हा हँडल उलट्या साईडला पण तुम्ही लावू शकता, अशा प्रकारे होऊन जाईल. तर तो एक बॉसने डिटेल वर्क केलेला आहे या मशीन सोबत. आणि बॉसची मशीन आहे म्हणजे काही सांगण्याची गरज नाही. बॉसचे इक्विपमेंट हे जबरदस्त असतात. तुम्ही कुठल्याही कंपनीत गेलात ना तुम्हाला बॉसचे इक्विपमेंट बघायला भेटतात आणि हे लॉंग टर्म चालतात. ऑलरेडी मी या अगोदर बॉसची मशीन वापरलेली आहे आणि त्याचाच एक्सपिरियन्स घेऊन मी माझ्या स्वतःसाठी
ही बॉसची मशीन मागवलेली आहे, जे की मला खूप टाइमापासून घ्यायची होती आणि फायनली माझ्याकडे आता ड्रिल मशीन आलेली आहे. सो आता DIY प्रोजेक्ट माझे होणार आहे नक्की आणि ते तुम्हाला बघायला सुद्धा भेटणार आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून. तर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आपले असे नवनवीन आणि भन्नाट व्हिडिओ आपल्या या युट्यूब चॅनलला तुम्हाला बघायला भेटणार. तर आता आपण मशीनच्या क्वालिटीविषयी बोलणार आहोत. तर मशीन 600 वॅटची असली ना तरी खूप लाईट वेट आहे आणि हातात धरायला सुद्धा खूप इझिली आहे आणि याचा अँगल बघा, पूर्णपणे हात व्यवस्थित फिटिंग होते, जेणेकरून आपण जेव्हा काम करू ना त्यावेळी खूप चांगल्या प्रकारे आपला काम होऊ शकतो त्याच्या कारणाने. आणि इथे पण खूप चांगल्या प्रकारे ह्यांनी हँडल दिलेला आहे. याच्यानंतर इकडे बघा आपल्याला व्हेंटिलेशनचे पॉईंट्स वगैरे दिलेले आहेत, त्याच्यामुळे मशीन जरी लॉंग टर्म तुम्ही काम केलं आणि गरम झाली तरी सुद्धा व्हेंटिलेशनचे चांगले पॉईंट आहेत. हे सेफ्टीच्या मनाने खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आणि इकडे लॉकिंगचं आहे आणि खूप जास्त कॉम्प्लिकेटेड नाही केलेलं. मशीनच्या डिझाईन बद्दल आणखी एक प्लस पॉईंट म्हणजे इकडे बघा वायर सोबतच त्यांनी याची की दिलेली आहे, जे की खूप प्रोफेशनली इथे अटॅच केलेले आहे, जेणेकरून तुम्ही की कधीच विसरणार नाही. मशीनच्या आणखी एका पार्ट विषयी सांगायचं राहून गेलं ते म्हणजे ह्या मशीन सोबत येणारी ही वायर जवळपास 2 मीटरची आहे आणि हिची जी पिन येते ती 2 पिन येते. हिला बॉडी अर्थिंग आहे, अर्थिंगची काहीच गरज नाही. तर चला फटाफट मशीन चालू करूया, खूप टाइम झालाय. अनबॉक्सिंगच्या नादात मशीन चालू करायची राहून गेलेली आहे. प्लग करूया, बटन चालू करूया आणि मशीनचा आवाज तुम्हाला ऐकायला भेटेल. 600 वॅटची मशीन आहे आणि आवाज बघा खूपच एकदम म्हणजे त्रास देणारा सुद्धा नाहीये. कारण खूप मशीन्स मी आता माझ्या कामाच्या ठिकाणी बघतो ना तिकडे खूप आवाज असतो, याचा बघा नॉईज पण नाही, तो काम करताना जास्त त्रास होणार नाही. मशीनविषयी गप्पा तर खूप झाले, टेक्निकल मध्ये सुद्धा आपण घेतलेले आहे, पण मशीनचं मेन काम ते ती कसं करते ते आता आपण बघणार आहोत. सुरुवातीला मशीन सोबत काम करूया. अशा प्रकारे वर्क करते. सुरुवातीला आता ड्रिल टाकूया. ओके, आणि आपल्या कीच्या मदतीने हिचा लॉक करूया. अशा प्रकारे हँडलचा उपयोग बघा व्यवस्थित होत आहे. फर्स्ट जॉबसाठी रेडी झालेली आपली मशीन. ड्रिल पण लावलाय. चला गणपती बाप्पा मोरया. फर्स्ट ड्रिल झालेला आहे आणि खूप स्मूथ झालेला आणि किती बघितलात ना कमी आवाज येतोय. मी ही मशीन ऑफलाईन स्टोअरला घेतलेली आहे आणि मला तिकडे 2350ला भेटलेली आहे. त्यामुळे मी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही कम्पेअर केले होते आणि मला जिकडे स्वस्त पडले तिकडून मी घेतलेले आहे. तुम्ही सुद्धा जर मशीन घेत असाल तर नक्कीच ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही कम्पेअर करून मशीन घ्या, जेणेकरून तुमचे थोडेसे पैसे वाचतील. तर हा होम यूजसाठी असणाऱ्या आपल्या ड्रिल मशीनचा अनबॉक्सिंगचा आणि फर्स्ट इम्प्रेशनचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट वगैरे सांगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूया अशा प्रकारच्या आणखी व्हिडिओज मध्ये. तेव्हापर्यंत स्टे सेफ, स्टे हॅपी.